तर नमस्कार मंडळी, स्वागत करते मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना, लाईक करा आणि नसेल आवडला ना तर सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इकडे मी कांदा कट करत होते, कारण की आज आपल्याला बनवायचं आहे चिकन रस्सा. तर चिकन रस्सा कसा बनवतात हे तर बघा, पुढं काय काय करते मी. तर कांदा कट करून झाल्याच्या नंतर ना मी पहिले चिकन धुवून घेतलं बरं का. आणि चिकन आहे ना चांगलं धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने, 2-3 नाही 4-5 धुतलं तरी चालेल. आणि मस्तपैकी नाही काय ना ते सगळं चांगलं धुवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतरून आहे ना मस्तपैकी कढईमध्ये तेल वतायचं आणि तेलामध्ये ना पटकन कांदा वतून घ्यायचा. आणि कांदा वतला ना की कांद्याला थोडंसं फ्राय करायचं. आणि थोडंसं फ्राय झाला ना तर लगेच आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट टाकली का मग लगेच ना ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. फ्राय तोपर्यंत करायचं जोपर्यंत ते असं चांगलं आपल्याला त्याची खुशबू येत नाही. मग त्यानंतर ना त्यामध्ये कोथिंबीर घालायची बरं का. किती मोठी कोथिंबीर घालायची नाही तर चिकनचा वास येतो. आणि ते सगळं झाल्याच्यानंतर ना त्याला मस्तपैकी हलवून द्यायचं. आता मी या ठिकाणी चिकन टाकलं आहे बरं का, पण मी ते व्हिडिओमध्ये नाही घेतलं. आणि चिकनच्या अंगचं पाणी जाऊस्तवर ना चिकनला चांगलं हलवून घ्यायचं. आणि मीठ टाकलं आहे मी, पण मी याच्यामध्ये दाखवलं नाही बरं का. तर मग बघा हे कसं झालं. त्यानंतरून जो लागन तो मसाला काढून घेतला मी. तर इथं सांगते मी तुम्हाला, धने वगैरे ते सगळं काढून घेतलं आहे. आणि मग आता मी घेते चिकन रस्सा बनवायला. तर मी सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल ओतून घेतलं बरं का. आणि तेलात लगे मसाला टाकला. हा मसाला तर नवीन आणला होता मी, पण बघू आता कसं होतं कसं नाही आपलं भाजी. त्यानंतरून मग अंबारी मसाला घातला बरं का. तर ह्यो घालायचाच बरं का कंटिन्यू, कारण याने इतकी छान टेस्ट येते ना की काय सांगू. आणि त्यानंतरून मग मी लगेचच आपला चिकन टाकून घेतलं. आणि चिकनचं जे पाणी असतं ना त्याची खूप छान टेस्ट येते. तर ते पण मी इथं टाकून घेतलं. आणि मग झाली आपली भाजी तयार. मग आता भाजी संग काय खायचं, त्याच्यामुळे भाकरी पण बनवून घेतल्या बरं का पटपट. आणि त्याच्यानंतरून मग आपली भाजी अशी कडत होती आणि छान पण दिसत होती बरं का. असं वाटत होतं की छान झाली असं म्हणून. आता ते टेस्ट केल्यावरच कळन बरं का, मग सांगते तुम्हाला मी पुढं. आणि त्यानंतरून मग माझ्या भाकरीनं अशा फुगत होत्या ना. तसं तर रोजच फुगतात, पण मी तुम्हाला दाखवू नाही शकत ना ही त्याच्यामुळं. बघू कशी झाली कशी नाही. तर वास तर छान येत होता, पण टेस्ट करून बघितलं मी. आणि भाजी इतकी छान झाली होती ना की खरंच सांगते छान झाली होती. आणि त्यानंतरून मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. आणि मग परत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय. आपण पुन्हा भेटू अशा एक एड्या बागड्या व्लॉगमध्ये. तर माझे एडे बागडे व्लॉग तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या मनाने जे करायचं ते करा, पण माझ्यासाठी चांगलंच करा, म्हणजे मी पण खुश. आणि